आजोबांच्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भक्तीचा हा प्रवास जो आपण 15 सीझन पूर्वी सुरू केला होता तो आज एका अद्भुत वळणावर आला आहे. श्री गुरु लीलामृताचा 9वा अध्याय, जिथे स्वामींनी पाण्यावर बसून जगाला आपलं योग सामर्थ्य दाखवलं. पाहूया या सीझनचा हा शेवटचा आणि भव्य भाग. आजोबा, आज आपल्या या सीझनचा शेवटचा भाग आहे ना? मग आज स्वामींनी नक्की काय अद्भुत लीला केली? श्री गुरु लीलामृत अध्याय 9वा. बाळा, उदास होऊ नकोस. स्वामींच्या गोष्टी कधीच संपत नाहीत. आजची गोष्ट आहे श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्रातील नारायण सरोवराची. तिथे एक महंत होता जो खूप मगरूर होता. तो लोकांकडून सरोवरात स्नान करण्यासाठी जबरदस्तीने पैसे वसूल करायचा. स्वामी जेव्हा तिथे गेले तेव्हा त्या महंताच्या गुंडांनी स्वामींना अडवलं आणि तीर्थकर म्हणजे टॅक्स मागितला. देवाने बनवलेल्या पाण्यावर कसला टॅक्स? मग स्वामींनी त्यांना धडा शिकवला का? हो तर, स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि काय चमत्कार झाला बघ. स्वामी चक्क आकाशमार्गे उडाले आणि सरोवराच्या मध्यभागी जाऊन पाण्यावर सिद्धासनात बसले. 4 पुरुष खोल पाणी, पण स्वामी एखाद्या जमिनीवर बसल्यासारखे संथ पाण्यावर तरंगत होते. हे पाहून तो महंत आणि तिथे जमलेले हजारो लोक थक्क झाले. महंताचा गर्व क्षणात उतरला आणि तो स्वामींना शरण आला. बाळा, याच सरोवरात एक मोठा विषारी नाग म्हणजे भुजंग होता, ज्यामुळे लोक तिथे जायला घाबरायचे. स्वामी पाण्यावर बसलेले असताना तो नाग स्वामींच्या जवळ आला. लोकांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली, पण स्वामींनी त्या नागाला प्रेमाने कुरवाळलं. तो गेल्या जन्मीचा एक महान योगी होता, ज्याला शापामुळे हा जन्म मिळाला होता. स्वामींच्या स्पर्शाने त्याला मुक्ती मिळाली. स्वामींनी तिथे सर्वांना एक मोलाचा उपदेश दिला. मुंगी होऊन साखर खावी, म्हणजे अहंकार सोडून नम्रतेने वागलं तरच देवाची प्राप्ती होते. वाह आजोबा, स्वामींनी पाण्यावर बसून महंताचा गर्व उतरवला आणि त्या नागाला पण मुक्त केलं. किती महान आहेत आपले स्वामी. अगदी बरोबर बाळा. या अध्यायात स्वामींच्या हाताला लागलेला पांढरा डाग म्हणजे श्वेतकुष्ठ एका महंताच्या स्पर्शाने कसा गेला हे देखील वर्णन केलंय. स्वामी म्हणजे दयानिधी सदाशिव आहेत. आज आपला हा 15वा सीझन इथेच पूर्ण होत आहे, पण स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहील. अनन्य भावे धरिती चरण, म्हणती आलो आम्ही शरण. हाच भाव मनात ठेवा. पण आजोबा, सीझन संपला तरी तुम्ही मला गोष्टी सांगत राहाल ना? नक्कीच बाळा. आज पोथीचा हा अध्याय संपला असला तरी भक्तीचा हा सागर अथांग आहे. पुढच्या प्रवासात आपण स्वामींच्या अजून अशाच अद्भुत लीला पाहणार आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. सीझन 15चा हा प्रवास इथेच थांबला आहे. नारायण सरोवरातील स्वामींच्या योग सामर्थ्याने आपण भारावून गेलो आहोत, पण हे तर फक्त 9च अध्याय झाले आहेत. श्री गुरु लीलामृताचे अजून कित्येक अध्याय आणि स्वामींच्या अनंत गोष्टी बाकी आहेत. पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह नव्या सीझनमध्ये. तोवर पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.